हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला, आज आपण झटपट होणारा भात बघणार आहोत आणि अतिशय चविष्ट आहे हा भात। त्यासाठी हे बघा, हे मसूर घेतलेले आहेत, मसूर मोड आलेले आहेत आणि एक बटाटा कट करून घेतलेला आहे। आणि हे बघा, हे तांदूळ आहे, 1 कप तांदूळ आहे, हा धुवून घेतलेला आहे। आणि आता एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि हा तुपातच करणार आहे। पौष्टिक असा हा भात होतो, खूप चविष्ट होतो। तर तुम्ही अशा पद्धतीने कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा भात नक्की करून बघा, अगदी भारी वाटतं जेवायला। तर चला, एक मोठा आकाराचा असा कांदा कट करून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता बघा, दालचिनी, लवंग आणि हा वेलची आहे, मसाला वेलची एक घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेला आहे आणि हे बघा काळी मिरी घेतलेली आहे, तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हे बघा, एक कढीपत्त्याची फांदी घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे बघा, कांदा भाजलेला नाही, कांदा पटकन भाजण्यासाठी मी आता मीठ टाकणार आहे। हे बघा, थोडंच मीठ टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही, कारण आपण मसाला टाकणार आहोत त्यामध्येही मीठ असतं, त्यामुळे कमी मीठ टाकायचं आहे। हे बघा, लाल मिरची 2 कट करून टाकलेल्या आहेत, अजून भाजून झालेला नाही। हे बघा, आत्ता भाजलेला आहे कांदा। आता त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे, एक बारीक कट करून टाकलेला आहे टोमॅटो। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे बघा, मसूर, अख्खा मसूर आहे आणि बटाटा हा व्यवस्थित असा मी कट करून धुवून वगैरे घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे बघा, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हा बघा, हा मसाला राईस मसाला आहे, तो टाकून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तिखट टाकायचं आहे, नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आणि पाव चमचा हळद पावडर टाकायचं आहे। थोडंसं माझ्या मुलांना याच्यामध्ये तिखट हा भात आवडतो, म्हणून मी तिखट टाकलेलं आहे। तुम्ही जर तिखट कमी खाणार असेल तर नाही टाकलं तरी चालेल। आता हे बघा, हे तांदूळ आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आणि हे बघा, पाणी टाकताना जितकं तांदूळ आहे त्याच्या डबल पाणी टाकायचं आहे। जर समजा तांदूळ जर 1 कप असेल तर 2 कप पाणी टाकायचं आहे। हे बघा, आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, जितके तांदूळ होते त्याच्या डबल पाणी टाकलेलं आहे। हे बघा, आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता झाकण पटकन लावायचं नाही, पाणी हे सगळं जेव्हा आटून जातं पाणी तेव्हा हे झाकण लावायचं, आधी झाकण लावायचं नाही। हे बघा, आता पाणी जवळपास सगळं संपत आलेलं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साधारणतः आता कपभरच पाणी आहे, तेव्हा झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। झालेले आहे शिटी, कुकर गार झालेला आहे। आता आपण बघूयात भात। हे बघा, छान असा झटपट होणारा आणि चविष्ट पौष्टिक असा हा आपला भात रेडी आहे। हे बघा, ताट तयार करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा भात, त्याच्यासोबत लोणच्याची फोड आणि पापड एकदम छान चवीला लागतं। आणि अजून तूप सोडायचं आहे, एकदम चवीला। एकदम तुम्ही एकदा तरी असा भात करून खाऊन बघा, खूप चविष्ट असा लागतो। तर चला, माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत, उद्या दुपारी ठीक 3 वाजता। तोवर धन्यवाद।